मिरजेतील कृष्णा घाट या ठिकाणी असलेल्या शोभा बाळासाहेब माने, सदाशिव अर्जुन जाधव, भारत जाधव, रामचंद्र जाधव, अशोक नरसू जाधव यांच्या नावावर असलेल्या 5 एकर शेतामध्ये महावितरणचा खांब असून वारंवार महावितरणाला सांगून देखील तो खांब काढून घेतला नसल्याने महावितरणच्या विद्युत तारेचा स्पार्क होऊन अचानक ठिणगी पडली आणि 5 एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना मिरज कृष्णा घाट येथे घडली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी तलाठी आणि महावितरण कर्मचारी दाखल झाले होते. तरी यावेळी या प्रभागाचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी देखील याची पाहणी केली आहे. महावितरणच्या पोलमुळे यावेळी अनेक वेळा नुकसान झाले. या 5 एकर ऊसाची नुकसान झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळावी अशी ऊस मालकांनी सरकारला विनंती केली आहे. माझं नाव रवींद्र दादासाहेब जाधव. आमच्या सातबाऱ्यामध्ये जे MSEBचे लाईन आहेत ते असे त्यांच्या गैर ढोबळ कारभारामुळे स्पार्किंग होतात आणि सदर आमची पिकाचं कायम नुकसान वरचेवर होत आहे. आज सध्या आमचा इथं 5 एकर ऊस पूर्णतः जळून खाक झालेला आहे. वारंवार आम्ही MSEBला तक्रार देऊन सुद्धा तेही केलं नाही. आमच्या हत्तीकडे जी असणारी पट्टी आहे त्यातील सगळा ऊस जाऊन तिचे आता उदरनिर्वाहाचं साधनाचं नुकसान झालेलं आहे. त्याच्याबद्दल त्वरित प्रशासनानं ॲक्शन घेऊन लवकरात लवकर भरपाई द्यावी. माझं नाव राजेश कृष्णा गोरे. आत्तापर्यंत 3 ते 4दा जळलेला फळ आहे. ती MSEनं पण दखल घेतली नाही अजून. आणि 4 ते 5 एकर ऊस आत्ताच जळलेला आहे. साधा आत्ताच तयार चालू आहे जळल्याला. कशामुळे झाले? हे शॉर्ट सर्किटमुळं ते MSEच्या चुकीमुळं झाले. 3 ते 4दा वेळा होते आणि कंप्लेंट 1-2दा दिलेली होती. ती काय कबूल केली नाही, तिने घेतली नाही मान्यता. किती नुकसान झाले तुमचं? जवळ 400-450 टन तर ऊस दिली. आता एवढं नुकसान झाले.